नमस्कार. शासनाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात 7% बंपर वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारवाढीबाबत 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर मोठी चर्चा सुरू आहे. कर्मचारी संघटनेकडून वार्षिक इन्क्रिमेंट वाढवण्याची मागणी केली जात असताना फिटमेंट फॅक्टरमुळे एकाच वेळी मिळणारी मोठी रक्कम पगारवाढ जास्त फायदेशीर ठरू शकते का, यावरही चर्चा होत आहे. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना साधारण 3% वार्षिक इन्क्रिमेंट मिळते. मात्र अनेक कर्मचारी संघटनांना ही वाढ अपुरी वाटते. त्यांनी 8व्या वेतन आयोगासमोर 5 ते 7% वार्षिक इन्क्रिमेंटची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसी, जीसीएम, एआयडीईएफ आणि एफएनपीओ यांनी वार्षिक 6% इन्क्रिमेंटची मागणी केली आहे, तर एआयएनपीएसईएफने 7% इन्क्रिमेंटची मागणी केली आहे. आयआरटीएसकडून 5% वार्षिक इन्क्रिमेंटची मागणी करण्यात आली आहे. फिटमेंट फॅक्टरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पगाराच्या बेसिकमध्ये एकाच वेळी मोठी वाढ होते. उदाहरणार्थ, लेव्हल 10च्या कर्मचाऱ्याची सध्याची बेसिक सॅलरी 56,100 असेल तर 2.57 पट फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास ती सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात वाढू शकते. दुसरीकडे फिटमेंट फॅक्टरशिवाय 7% वार्षिक इन्क्रिमेंट मिळाल्यावर सुरुवातीची वाढ तुलनेने कमी असेल, मात्र दीर्घकाळ चक्रवाढ परिणामामुळे पगारात मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टर नंतर 3% इन्क्रिमेंट असेल तर 30 वर्षांनी बेसिक सॅलरी 3.50 लाख होऊ शकते, तर फिटमेंट फॅक्टरशिवाय 7% वार्षिक वाढ असेल तर तीच रक्कम 4.27 लाख होऊ शकते. मात्र 7 किंवा 10% इन्क्रिमेंट दीर्घकाळ सातत्याने मिळणे ही बाब महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्यक्षात फिटमेंट फॅक्टर आणि वार्षिक इन्क्रिमेंट हे एकमेकाचे पर्याय नसून वेतन आयोगात दोन्ही महत्त्वाचे घटक असतात. 8व्या वेतन आयोगात नेमके किती वाढ मिळणार हे आयोगाच्या अंतिम शिफारसी आणि सरकारच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल. धन्यवाद.